पिंपरी चिंचवड शहर तुमच्या शेजारीच आहे, ते झपाट्यानं वाढतंय, त्यामुळं इकडं जो विस्तार आहे तो आता वाढत चाललेला आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये कचऱ्याचा प्रश्न भेडसावतोय. कचऱ्याची विल्हेवाट ही कशी लावणार? आशिया खंडातील सर्वात मोठी नगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून, आणि तिथे सुद्धा कचऱ्याचं जे विल्हेवाट असायला पाहिजे तर ती एवढा पैसा खर्च करून सुद्धा ती कचऱ्याची विल्हेवाट झालेली नाही आहे. आणि तीच परिस्थिती आता खेड तालुक्यामध्ये हळूहळू त्या ठिकाणी आपल्याला काही वर्षामध्ये ती पण पाहावयास मिळेल, जर त्याचं नियोजन आत्ताच जर झालं नाही तर आपण कचऱ्यावरती लोक बरीच वर्षापासून काम करतात, परंतु त्याच्यावरती ठोस असं सोल्युशन निघाले नाही. सोल्युशन निघालेलं आहे पण त्याच्यावरती लोक काम करत नाही, अंमलबजावणी त्याच्यावरती होत नाही. तर ती अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची अंमलबजावणी करावी लागेल. म्हणजे मी तर एवढंच म्हणेल की एखादी सोसायटी आहे, साधारण त्या सोसायटीमध्ये आज 40च फ्लॅट आहेत, तर त्या 40 फ्लॅटच्या लोकांना आपण मोटिवेट केलं पाहिजे. त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की बाबा तुमच्या इथंच तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी करा आणि इथंच तुम्ही कचऱ्यासाठी त्याच्यावरती तुम्ही वीज निर्मिती तयार होऊ शकते असा एक छोटासा प्लॅन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बसू. त्याच्यामधून तुमची वीज निर्मिती होईल, त्याच्यामधून तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट होईल आणि त्याच्यापासून सगळ्यात महत्त्वाचा शेतीला जे पूरक खत आहेत त्या खताची त्या ठिकाणी निर्मिती होईल. त्याच्यामुळे तुम्हाला कचऱ्यावरचा जो खर्च आहे तो तुमच्या इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून तो तुमचा कमी होईल. तर असं 1-2 ठिकाणी, एका गावामध्ये 1-2 ठिकाणी मी भविष्यामध्ये हा प्रयोग 100% मी तो करणार आहे. आणि तो बाकी सगळ्या ठिकाणी कशी त्याची अंमलबजावणी होईल, ते सगळ्या ठिकाणी कसं इम्प्लिमेंट होईल याच्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न